वैजापूर तालुक्यातील पाराळा येथील KSK पेट्रोल पंपावर चालकाच्या मनमानी कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत। चालकाची उंबरट भाषा आणि शेतकऱ्यांना शिवीगाळ करत पंपाच्या बाहेर काढून देण्यापर्यंत मजल करत दुपारी 2 वाजेपर्यंत मनमानी करून स्टॉक असतानाही पेट्रोल पंप बंद करण्यात आला होता। यानंतर एका शेतकऱ्याने वैजापूर पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ पुरवठा अधिकारी PK काकडे यांनी धाव घेत पंपावर पोहोचले। मात्र पंप चालक त्यांना न जुमानता येथे कुठलेच कागदपत्र नाही, घरी चला सर्व कागदपत्र दाखवतो, शेतकऱ्यावर बोट करत आरोप केला होता। त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते दादासाहेब तांबे यांनी फैलावर घेऊन तात्काळ डिझेल सुरू केलं। संबंधित पेट्रोल पंपावर शौचालयाची दुरवस्था, CCTV कॅमेरा नाही, स्टॉक दाखवण्यात अकार्यक्षमपणा दाखवत शेतकऱ्यांना वेठीस धरलं होतं। मात्र तहसीलदार यांनी सावधानता राखत इंडियन कंपनी सोबत बोलून डिझेल वाटप सुरळीत करून दिले। नितीन साळुंके, MCN न्यूज, शिरूर। त्यांचं असं म्हणणं होतं की टेक्निकल प्रॉब्लेम, तसं मला तर काही आढळून आलेलं नाही टेक्निकल प्रॉब्लेम। त्यामुळे आपण त्यांचे जे IOC यांचे वरिष्ठ अधिकारी त्यांच्यासोबत आपण बोलणं केलं, तर त्यांनी पण सांगितलं की काही टेक्निकल वगैरे प्रॉब्लेम नाही आहे। त्यांना आपण हेच कळवलं, जोपर्यंत तुमच्याकडे स्टॉक आहे तोपर्यंत तुम्ही कंप्लीट वाटायचं। मग हेतू पुरस्कार हा शेतकऱ्याला वेठी धरण्यासाठी पंप बंद केला होता का, असं मला तुम्हाला चुकून असू शकतं म्हणजे टेक्निकल प्रॉब्लेम काहीच नव्हता सध्या तरी नाही वाटत नाही तसं काय या टेक्निकल प्रॉब्लेम। आपण खरोखर शेतकरी नेते आहात आणि शेतकऱ्यांसाठी सातत्याने उभं राहतात। आपण काय सांगाल या शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबतीत? आज म्हणजे 15 दिवसापासून म्हणजे डिझेल पेट्रोलचा अडचण आहे, पण त्यामध्ये काय होऊ राहिलं माहिती का, हे असे जे पंपवाले जे आहेत हे यांचं पंपचं लायसन म्हणजे 24 तासासाठी म्हणजे काय म्हणतो आपण, लायसन काढल्यानंतर 24 तास पंप चालू राहायला पाहिजे। मुळात या पंपाचा प्रॉब्लेम असा आहे पहिले का इथं या रात्रीला डिझेल भेटत नाही, त्यानंतर जे प्रवासी राहते यांना गैरसोय होती, आणि त्यानंतर स्टॉक असून सुद्धा हे शेतकऱ्याला डिझेल देत नाही, पेट्रोल देत नाही आणि यांची मनमानी करतात। म्हणजे यांना असं वाटतंय कुठंतरी का आम्ही लायसन काढलं, आम्ही काहीतरी केलंय आणि शेतकऱ्यांना आम्ही पिळून काढू। पण या पंप चालकांना जे कुठलेही असतील राज्यातली, यांना विनंती आहे किंवा यांना इशारा आहे का तुम्ही मनमानी करू नका, आणि आम्ही शेतकरी एकजुटीने आम्ही आज जसं प्रकरण इथं पेट्रोल डिझेल बंद असताना चालू झालं, हे असं प्रत्येक पंपावर चालू करायला आमची ताकद आहे। पण आपण कुठंतरी या म्हणजे शेतकऱ्यांना वेठीस धरू नये आणि आपला 2 रुपयाचा जो नफा कमवायचा तो वेळेवर चांगल्या स्वरूपाने कमवा आणि शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना एक आक्रमक भूमिका 100% घेणार आणि याचा एक सर्व पंप चालकांनी नोंद घ्यावी। शेतकरी एकजुटीचा अजून एक प्रश्न आहे, शेतकरी नेहमी ड्रम मध्ये देणार नाही, वाहनच लागेल, हे सगळं चुकीचं आहे। याची दखल शासनाने घ्यायला पाहिजे। मंडळी, एका धान्याचा 1000 दाणे करणारा शेतकरी आज डिझेलसाठी वेठीस धरलेला आहे, तरी प्रशासन व शासन यावर ठोस पावले उचलून काहीतरी निर्णय काढेल का, याचकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागले आहे। कॅमेरामॅनसह नितीन साळुंके, MCN न्यूज, वैजापूर, शिरूर।